कल्याण जवळील मोहने परिसरात नागरिकांचा सांडपाण्याच्या निचरा आणि शौचालयाच्या मागणीसाठी रास्ता रोको। कल्याण जवळील परिसरात लहुजी नगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। तर दुसरीकडे शौचालयाचे तूर अवस्था झाल्याने शौचालय बांधून देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून रहिवासी करत आहेत। मात्र केडीएमसीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी आज केडीएमसीच्या निषेधार्थ कल्याण अंबिवली पुलावर रास्ता रोको केला। यावेळी केडीएमसीने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढच्या वेळेला रेल रोको करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे। गेल्या 3 महिन्यापासून रेल्वेची कसारा तिसरी लाईन चालू झाल्यापासून आमचं सांडपाणी बंद केलेलं आहे। 3 महिन्यापासून सांडपाण्याचे 1000 ते 1200 घरांची वस्ती आहे लहुजी नगर मोहने, त्याचं सांडपाणी बंद केलेलं आहे। आणि आम्ही वारंवार केडीएमसी अधिकाऱ्यांकडे गेलो, प्रभागच्या अधिकाऱ्यांकडे गेलो, आम्ही आयुक्त मॅडमकडे गेलो, इंदूर आणि झाकड मॅडमकडे, त्यांना पण वारंवार आम्ही लेटर दिल्यात, स्वतः जाऊन भेटलो, पण त्यांनी अजून कोणी दखल दिलेलं नाही। वरून केडीएमसीचे अधिकारी येऊन आम्हाला बोलतात, तुम्ही राहतात ती जागा अदानीची आहे, कंपनीची आहे, आमच्या तिसरी पिढी आहे जवळ इथं, आणि ते लोक येऊन आता आम्हाला सांगतात की अदानीची जागा आहे। ते लोक केडीएमसीचे अधिकारी आहेत का अदानीचे वकील आहेत की अदानीची बाजू येऊन आमच्या समोर मांडतात। 3 महिन्यापासून आमचं सांडपाण्याचं जे बंद केलेलं आहे ते आम्हाला आज आम्हाला मोकळं करून द्या, कारण 3 महिन्यापासून आम्ही सहन करतोय। आमचे लहान मुलं आजारी आहेत, आम्ही जेवताना टाकत आमच्या आळ्या येतात, जेवताना त्या आळ्या बाजूला काढून आम्ही जेवण करतो। आम्ही पण माणसं आहेत ना, कुत्रे मांजरं तर नाही आहेत, आम्ही माणूसच आहे, त्यामुळे माणूस असल्यासारखं आमच्याकडे बघा। टॉयलेटचं पण सुविधा नाही आमच्याकडे, टॉयलेट साठी आम्हाला रेल्वे ट्रॅकवर जावं लागतं, उघड्यावर बसावं लागतं। 2023 पासून आमच्याकडे टॉयलेट नाही, 22 पासून उघड्यावर बसावं लागतंय। ट्रेन मधून येणारे जाणारे व्हिडिओ करतात, घाण कमेंट पास करतात, पण तरी देखील आमचं कोणी दखल देत नाही। आम्ही 10 ते 15 वेळा केडीएमसी ला जाऊन आलोय, आयुक्त मॅडमला भेटून आले, पण कोणी आमची दखल घेतलेली नाही। आम्हाला काय हाऊस नाही एवढ्या उन्हात उभा राहायची। आयुक्त मॅडमला इथं बोलवा, काय आहे ते आमचा प्रश्न आजच्या आज सोडवा। आमच्या सांडपाण्याच्या गटारी आहेत त्या आजच्या आज उघडं करून द्या। आज उद्या पावसाळा तोंडावर आलाय, एक पाऊस पडला तर आम्ही मरणाच्या दारात उभे आहेत। एकच पाऊस पडले, कारण रोजचं वापरण्याचं पाणी जर पास होत नाही, पावसाचं पाणी कसं पास होणार आहे?